नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुनीता ड्रीम लाईफमध्ये तुमचं स्वागत करतो. स्वामी महाराज तुमचा आजचा दिवस सुखी जावं, तुमची सर्व इच्छा पूर्ण करो. आज आपण रोजची देवपूजा कशी करायची याबद्दल बोलणार आहोत. रोजची देवपूजा कशी करायची याचे काही नियम लक्षात घेऊन नियमित देवपूजा केल्याने घरात मनशांती लाभते, घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात. तर पूजेसाठी काही नियम आहेत. पूजेला बसताना आपण धृत वस्त्रे किंवा धुतलेले वस्त्र घालावी. पूजा करताना आसनावर बसावे. आपले आसन हे देवतांच्या आसनापेक्षा उंच नसावे. कपाळाला गंध किंवा कुंकवाचे तिलक करावे. देवपूजा करताना मन एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला घंटा ठेवावी. आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला निरांजन ठेवावे. फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी आणि विड्याची पाने कायम उतानी व देठ देवाकडे करावे. नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी. तर आता देवांची पूजा कशी करायची? तर प्रथम आचमन करायचे. डाव्या हातात पळी घेऊन उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करायचे आणि 3 वेळा ही कृती करून एकदा उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडायचे. पूजा करताना कोणत्याही शुभ कार्य करताना कपाळी प्रथम तिलक धारण करायचा असतो. स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा. पूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप या सगळ्यांचे आपल्याला पूजन करायचे आहे. प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करायचे आहे. मंत्रस्मरण करायचे आहे. कलशाला गंध, फूल, अक्षता वाहायच्या आहेत. त्यानंतर शंखाचे पूजन करायचे आहे. गंध, फूल, अक्षता वाहून नमस्कार करून त्यानंतर घंटेचे पूजन करायचे आहे. घंटा वाजवावी. दीपपूजन करावे. दिवा किंवा समईचे पूजन करून नमस्कार करावा. शुद्धी म्हणजे पूजन झालेल्या शंख, कलश याचे थोडे पाणी पळीमध्ये घेऊन त्याच्यात तुळसपत्र घेऊन स्वतःभोवती पाणी शिंपडावे. ध्यान किंवा स्मरण करावे. अर्थात ज्या देवी देवतांचे आपण स्मरण करत आहोत त्यांचे मंत्र उच्चार करावे. दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे. प्रथमतः पूजा करताना देवांचे नाव घेताना देवांना आपण आवाहन करायचे आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत. देवांना बसायला आसन द्यायचे आहे. देवांना अर्घ्य, गंध, फूल हे अर्पण करायचं आहे आणि आचमन करून देवांच्या मूर्तीवर पळीने पाणी सोडायचं आहे आणि देवांना स्नान घालायचं आहे. प्रथम दुधाने, नंतर शुद्ध पाण्याने, नंतर गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा. देवांना मधाने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, फूल, अक्षता वाहून नमस्कार करावा. त्यानंतर साखरेने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे व त्यावर गंध, फूल, अक्षता वाहाव्यात. देवांना धूप, अगरबत्ती ओवाळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. देवाचे स्तुती मंत्र, श्लोक म्हणत देवावर पाण्याने अभिषेक करावा. देवांना अत्तराने स्नान घालावे.
देवाला अनामिकेने चंदन लावावे, नंतर अलंकार घालावे, अक्षता व्हाव्या, हळद, शेंदूर व देवाला अत्तर लावावे. देवाला उदबत्ती ओवाळावी. नंतर शुद्ध तुपाच्या दिवाचे निरांजन ओवाळावे. त्यानंतर हे झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा. दररोज साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील हरकत नाही. देवासमोर पाण्याने चौकोन मंडल करून नैवेद्याचे पान ठेवून त्यावर पाण्याने चौकोन मंडल करून आपण नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. जागा कमी असल्यास स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी चालेल आणि सर्व देवांना साष्टांग नमस्कार घालावा. त्यानंतर आपण मंत्रपुष्पांजली म्हणावी. दोन्ही हातात फुले घेऊन मंत्रपुष्प हातात घेऊन देवाच्या चरणाशी फुले अर्पण करावी आणि शेवटी देवांना हात जोडून प्रार्थना करावी. काही चूक झाली असल्यास आपल्याकडून क्षमा मागावी. देवांना पंचोपचार पूजा कशी करायची तर पंचोपचार म्हणजे देवांना गंध लावणे, देवांना फुले अर्पण करणे, देवांना धूप दीप उदबत्ती लावणे, देवांना तुपाचे निरांजन ओवाळणे आणि देवांना चौकोनी पाण्याचे मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवणे. अशा प्रकारे तुम्हाला रोजची देवपूजा कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितले आहे. माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही प्रार्थना. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.